ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष फुटला, पण पश्चिम बंगालमधला पक्ष फुटल्यावर त्याचा फटका थेट शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बसावा। आता तुम्ही म्हणाल पश्चिम बंगालमधला पक्ष फुटलाय, मग त्याने एकनाथ शिंदेंना काय फरक पडणार? पण हो, फरक पडतोय आणि तोही मोठा पडतोय। आणि एकनाथ शिंदेंना फटका बसणार म्हणजे देवेंद्र फडणवीसांना फायदा होणार, कारण ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसचे एकूण 28 खासदार आहेत, त्यापैकी साधारण 20 खासदारांनी ममता दीदींची साथ सोडली आहे। पण आता या खासदारांनी थेट भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे। पण आता याच खासदारांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीत मोठी कोंडी होणार आहे। जे वजन सध्या एकनाथ शिंदेंचं दिल्ली दरबारी आहे आणि एनडीए मध्ये आहे, ते वजन आता तसंच राहील की कमी होईल हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंचं वजन कमी होण्याचा सर्वाधिक फायदा मुख्यमंत्री फडणवीसांना होणार आहे। पण कसा? ममता दीदींचा पक्ष फुटल्याने एकनाथ शिंदेंना कसा फटका बसणार आणि त्याचा फायदा थेट देवेंद्र फडणवीस यांना कसा होणार आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या सगळ्या राजकीय समीकरणाची मुळं समजून घेण्यासाठी आपल्याला आधी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे जावं लागेल। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपकी बार 400 पारचा नारा दिला होता, पण जेव्हा निकाल आले तेव्हा चित्र पूर्णपणे बदललेलं होतं। भाजपला स्वतःच्या बळावर बहुमताचा 272चा आकडाही गाठता आला नाही आणि ते केवळ 240 जागांवरच आटोपले। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं होतं, त्यामुळे त्यांना मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागलं नव्हतं। पण 2024 मध्ये मात्र भाजपने बहुमत गमावलं आणि त्यांना एनडीए आघाडीतील मित्रपक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या। यात सर्वात मोठा फटका भाजपला बसला तो आपल्या महाराष्ट्रात। जर आपण महाराष्ट्रातील जुने निकाल पाहिले तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात 23 जागा मिळाल्या होत्या। त्यानंतर 2019च्या निवडणुकीतही भाजपने आपली कामगिरी कायम राखत पुन्हा 23 जागांवर विजय मिळवला होता। पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तडख्यामुळे भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आणि त्यांच्या जागा थेट 9 वर येऊन पोहोचल्या। भाजपच्या तब्बल 14 जागा कमी झाल्या। भाजपची ही पडती बाजू सुरू असतानाच दुसरीकडे तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अवघ्या 15 जागा लढून 7 जागांवर दणदणीत विजय मिळवला। भाजप स्वतः अडचणीत असताना शिंदेंच्या या 7 जागा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या। एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातून एका साध्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मोठा आहे। ठाण्याचे नगरसेवक, आमदार, राज्याचे नगरविकास मंत्री आणि थेट राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या शिंदेंनी प्रत्येक टप्प्यावर आपली पकड मजबूत केली होती। चंद्राबाबू नायडूंची टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयू नंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना एनडीए मधला तिसरा मोठा प्रादेशिक पक्ष बनली आणि दिल्लीच्या राजकारणात शिंदेंचं वजन अचानक वाढलं। केंद्रातील मोदी सरकार टिकवून ठेवण्यासाठी शिंदेंच्या 7 खासदारांचे समर्थन भाजपसाठी अत्यंत मोलाचे होते। त्यामुळेच दिल्ली दरबारी आणि एनडीएच्या बैठकांमध्ये एकनाथ शिंदेंना विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं। महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा भाजपचे स्थानिक नेते शिंदेंना अडचणीत आणायचा प्रयत्न करत होते, तेव्हा तेव्हा शिंदे याच 7 खासदारांच्या बळावर दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप पक्षश्रेष्ठींसोबत थेट चर्चा करायचे आणि राज्यातील नेत्यांना डावलून आपले निर्णय पदरात पाडून घ्यायचे। पण आता पश्चिम बंगालमध्ये झालेल्या तृणमूल काँग्रेसमधील ऐतिहासिक बंडखोरीमुळे हे संपूर्ण चित्रच बदलून गेलं आहे। ममता बॅनर्जी यांच्या 28 खासदारांपैकी तब्बल 20 खासदारांनी बंडखोरी करत थेट भाजप प्रणित एनडीए आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे। या एका मोठ्या घडामोडीमुळे आता भाजपला संसदेत तब्बल 20 नव्या खासदारांचे पाठबळ मिळणार आहे। जरी केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपला तातडीने या खासदारांची गरज नसली, तरी या नव्या खासदारांच्या एंट्रीमुळे भाजप समोर एक मजबूत पर्याय तयार झाला आहे। याचा थेट परिणाम असा होईल की भाजपचे एनडीएतील इतर मित्र पक्षांवरील अवलंबित्व कमालीचे कमी होईल। आतापर्यंत जे 7 खासदार दाखवून एकनाथ शिंदे दिल्लीत स्वतःचा दबदबा निर्माण करत होते, त्या 7 जागांची भाजपला आता तितकीशी तीव्र गरज राहिलेली नाही, कारण भाजपकडे आता तृणमूलचे 20 बंडखोर खासदार पाठीशी आहेत। यामुळे दिल्लीच्या राजकारणात शिंदेंची कोंडी होणार असून त्यांचे राजकीय वजन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। दिल्लीत शिंदेंचं वजन कमी होण्याचा थेट
आणि अप्रत्यक्ष फायदा महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होणार आहे। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व कामगिरी करत तब्बल 132 जागा जिंकल्या, तर शिंदेच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्या। भाजपने शिंदेच्या दुप्पट जागा जिंकल्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं। सध्या महाराष्ट्रात भाजपला सत्ता टिकवण्यासाठी तुर्तास तरी शिंदेच्या पाठबळाची अजिबात गरज नाही, कारण भाजपला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार आणि अपक्षांचा पूर्ण पाठिंबा आहे। त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे शिंदेच्या राज्यातील प्रभाव आधीच कमी झाला होता। ठाणे आणि लगतच्या भागात स्वतःचे मजबूत साम्राज्य निर्माण करणाऱ्या एकनाथ शिंदेची ताकद संपूर्ण महाराष्ट्रात वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आता काहीसे संत होऊ शकतात। आता दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींचे मित्रपक्षांवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे ते महाराष्ट्रातील अंतर्गत राजकीय समीकरणांमध्ये किंवा शिंदेच्या मागण्यांकडे फारसं लक्ष देणार नाहीत। यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील स्थान अधिक मजबूत होणार असून त्यांना कारभार करताना आता शिंदेच्या दबावाला बळी पडण्याची गरज उरणार नाही। एकनाथ शिंदे यांचा उदय हा मुळात एका प्रादेशिक पक्षात म्हणजेच अखंड शिवसेनेत बंडखोरी करून झाला होता। त्या बंडखोरीमुळे भाजपला राज्यात आणि केंद्रात मोठी ताकद मिळाली, ज्याला राजकीय वर्तुळात महाराष्ट्र मॉडेल म्हटलं गेलं। या मॉडेलमुळे भाजपला एक निष्ठावान मित्र तर मिळाला, पण महाराष्ट्रातील एक मोठा प्रादेशिक पक्ष कमकुवत झाला आहे। आता अगदी तशाच पद्धतीचे बंड पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये झाले आहेत। या नव्या प्रादेशिक पक्षातील फुटीमुळे भाजपला राष्ट्रीय पातळीवर प्रचंड बळ मिळालं असलं तरी याचा विपरीत परिणाम एकनाथ शिंदे यांच्या एनडीए मधील वर्चस्वावर होताना दिसतोय। शीतयुद्ध महाराष्ट्राला नवीन नाही। 2022 मधील बंडखोरीनंतर भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री केलं असलं तरीही दोनही नेत्यांमधील संबंधांमध्ये नेहमीच चढ उतार राहिले आहेत। सत्ता वाटप, निधी वाटप आणि राज्यातील विविध मंडळांवरील नियुक्त्यावरून दोनही पक्षांमधील मतभेद अनेकदा जाहीरपणे समोर आले आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तर हा समतोल अधिकच बिघडला आहे। नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून महायुतीत एवढा मोठा वाद निर्माण झाला की अखेर पालकमंत्र्यांची नियुक्तीच स्थगित करावी लागली आहे। यावरून शिवसेना आणि भाजपच्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होतं। तसंच आगामी विधान परिषद निवडणुकीवरूनही शिंदेच्या शिवसेनेत मोठी नाराजी पसरली आहे। शिवसेनेने भाजपकडे अधिक जागांची मागणी केली होती आणि हा तिढा सोडवण्यासाठी शिंदेंना थेट दिल्लीवारी करावी लागली होती। शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे जाहीर तक्रारी केल्या आहेत की भाजप स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या नेत्यांना फोडत आहे आणि भाजपच्या पक्षविस्ताराची मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागत आहे। आतापर्यंत अशा वादांच्या वेळी शिंदे दिल्लीत अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची थेट संपर्क साधून राज्यातील भाजप नेतृत्वावर दबाव आणायचे, पण आता ममता बॅनर्जींच्या पक्षातील फुटीमुळे भाजपला संसदेत मोठा पर्याय मिळाल्याने दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठी शिंदेच्या तक्रारींना कितपत महत्त्व देतात हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमधील या राजकीय भूकंपामुळे एकनाथ शिंदेची दिल्लीत कोंडी होणार असून त्याचा थेट फायदा महाराष्ट्रात फडणवीस यांना स्वतःचा वरचष्मा वाढवण्यासाठी होणार हे आता स्पष्ट दिसतंय। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंचं तेच महत्त्व राहील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।